आणि प्रसार या देशामध्ये करणारी बौद्धांची एकमेव मातृधम्म शिखर संस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक बाबासाहेबांच्या सुनबाई महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या 45 वर्षाच्या अखंड धम्मसेवेला पंचांग वंदन। या संस्थेचे ट्रस्टी राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाबासाहेबांचे नातू श्रद्धेय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या सुद्धा धम्ममंगल कार्याला पंचांग वंदन। आजच्या या सागरगाव तालुका जामनेर येथील धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिराच्या सांगता समारोहाच्या अध्यक्ष ज्यांच्या नेतृत्वामध्ये या तालुक्यामध्ये खूप मोठी शृंखला धम्म उपासिका शिबिरांची निर्माण झाली त्या आदरणीय वसंतदादा लोखंडे यांच्यासह धम्मचारिणी आदरणीय मनीषाताई वसंत लोखंडे ज्यांनी तुम्हाला या ठिकाणी खरं धम्माचं ज्ञान दिलं त्या आमच्या ज्येष्ठ भगिनी केंद्रीय शिक्षिका आदरणीय करुणाताई नरवाडे तद्वतच या कार्यक्रमासाठी उपस्थित जळगाव जिल्हा भारतीय बौद्ध महासभेच्या महिला विभागाच्या सचिव आदरणीय छायाताई सुरवाडे तालुक्याच्या उपाध्यक्ष आदरणीय सुनंदाताई चंद्रकांत इंगळे तद्वतच सुरेखाताई इंगळे स्वप्नाताई इंगळे ज्यांनी आपल्यासमोर आपल्याला शुभेच्छा दिल्या करुणाताई म्हस्के आहेत आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं ते बौद्धाचार्य माणिकरावजी लोखंडे गुरुजी ज्यांनी तुम्हाला माझ्या आधी शुभेच्छा दिल्या ते तामणे तालुका शाखेचे अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत इंगळे गुरुजी बोदवड तालुक्याचे सरचिटणीस प्रमोद सुरवाडे गुरुजी तालुका शाखेचे हिशोब तपासनीस आदरणीय युगाजी अहिरे गुरुजी आदरणीय रतनजी साळवे गुरुजी तालुक्याचे कोषाध्यक्ष एस के सुरवाडे गुरुजी तद्वतच मुकुंद भाऊ सोमवंशी काशीनाथजी गायकवाड गुरुजी राहुलजी इंगळे आणि उपस्थित सर्व माझ्या माता भगिनींनो आपण 10 दिवसामध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थानं तपाचरण केलं 2-2 अडीच घंटे बसून आपण हा धम्म ऐकला आणि हे ऐकत असताना आजचा शेवटचा तुमचा दिवस आहे हा जरी समारोप असला तरी सगळ्या काही गोष्टींचं शिकण्याचं सुद्धा एक माध्यम आहे। समारोपाचा कार्यक्रम सुद्धा खूप काही शिकवून जातो कारण आम्ही ज्या पद्धतीने बोलतो त्या पद्धतीवरती प्रत्येक श्रोत्याचं काम आहे की आपण बारीकपणे ऐकलं पाहिजे तर तशा पद्धतीने तुम्ही सुद्धा बोलू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा मांडणी करू शकता। आज या ठिकाणी हे शिबिर संपन्न झालं एखाद्या शिबिराची यशस्वीता मोजायची असेल तर ती त्या शिबिरार्थींच्या मनोगत किती संख्येनं व्यक्त करतात याच्यावर त्याची यशस्वीता मोजता येईल आणि या ठिकाणी मला वाटतं 25-26 महिलांमधून 11 महिला जर बोलत असतील तर मला वाटतं हे शिबिर यशस्वी झालेलं आहे। साधू साधू करुणाताईंचे सुद्धा या ठिकाणी मी जिल्हा शाखेच्या वतीनं किती महिला बोलल्या 11 महिला या ठिकाणी जिल्हा शाखेचा सरचिटणीस म्हणून मी करुणाताईंचं अभिनंदन करतो आणि तुम्हा सर्व बसलेल्यांचं सुद्धा अभिनंदन करतो की आपण चांगल्या पद्धतीने धम्म ऐकून घेतला आणि हा धम्म श्रवण केला आणि या ठिकाणी बोलून सुद्धा दाखवतो 50%। कारण आळात पाणी असेल म्हणजे काय आळात असेल तर पोहऱ्यात येईल बरोबर म्हणजे नक्की तुमच्या चित्तामध्ये काहीतरी पेगलं आमच्या ताईने तेव्हा ते तुमच्या ओठी आलेलं आहे आणि ते तुम्ही तोडक्या मोडक्या भाषेत तरी बोललात। आज आमची सपनाताई असेल आमच्या मनीषाताई असेल तुमच्यासारख्याच या शिबिरामध्ये बसलेल्या होत्या आज त्या खुर्चीवर बसलेल्या आहेत। पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करता आहेत हे उपकार कुणाचे तुमच्या आमच्यावर असतील तर ते बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत आणि समाजातले बनसोडे साहेब असतील सुरवाडे साहेब असतील सर्व उपासक या सागावातले तरुण मित्र असतील यांच्या सुद्धा सहयोगाने हे शिबिर यशस्वी झालेलं आहे। काल समता सन्निधानाचं शिबिर झालं काही दानी लोक असतात कोणी पैशाचं दान करतं कुणी वेळेचं दान करतं कुणी श्रमदान करतं आणि तेव्हा कुठे हा कार्यक्रम यशस्वी होतो। काल समता सन्निधानाचं शिबिर झालं त्या शिबिराचं भोजन यादवराव सुरवाडे यांनी दिलं होतं म्हणजे साधू अशी काही लोक ज्या वेळेला या चळवळीला पुढे नेतील तेव्हा आमच्यासारख्या कार्यकर्त्याला बॅकिंग मिळते प्रोत्साहन मिळतं। युवक खेळायला सुद्धा शिबिर झालं युवक हेगेगुजींच्या गावामध्ये मला नंतर माहीत पडलं की तिथल्या पोलीस पाटलाने भोजनाचा खर्च केला होता साधू नंतर मला माहीत पडलं आणि मला खूप खंत वाटली की एका दात्याने दान केलं आणि आपण त्याच्या दानाला अनुमोदन देऊ शकलो नाही।
तर म्हणून या दात्यांचं अनुमोदन केलं पाहिजे. कारण भगवंताने 10 पारमिता सांगितले, त्या 10 पारमितांमध्ये पहिली पारमी कोणती असेल तर ती दान आहे. भगवंत ज्या ज्या ठिकाणी धम्म सांगायला जात असत त्या ठिकाणी भगवंताने पहिल्यांदा दानाचं महत्व कथन केलं. आणि दानाचा महत्वाचा परिणाम इतका त्या तत्कालीन काळामध्ये झाला की या देशातल्या सातवाहन राजांनी, या देशातल्या वाकाटक राजांनी अजिंठा लेण्यासारख्या, वेरूळच्या लेण्यासारख्या लेण्या दानातून निर्माण केल्या. कारण हा बौद्ध धर्म टिकला पाहिजे आणि तो बौद्ध धर्म तुमच्यापर्यंत आला पाहिजे. अरे जे आकाशातून उडताना टीव्हीवर पाहताना तुम्ही, ते जर्मनी, आशिया, जपान, कंबोडिया पर्यंत जाऊ शकले नाही आकाशातून उडणारे. पण पायी चालणारा आमचा बुद्ध जपान मध्ये जाऊन पोहोचला, पायी चालणारा आमचा बुद्ध व्हिएतनाम मध्ये जाऊन पोहोचला, पायी चालणारा आमचा बुद्ध श्रीलंकेमध्ये जाऊन पोहोचला. ती ताकद कशाची असेल तर ती सत्य धर्माची आहे. बुद्धाचा धर्म हा सत्य धर्म आहे आणि या सत्य धर्माला सांगण्याचं काम करुणाताईंनी या ठिकाणी केलं. तुम्हाला पहिल्यांदा आम्ही सांगत होतो की शिबिर लावा. लोकांना वाटत असेल काय आहे शिबिर, काय कार्यक्रम आहे हा. आमचं एवढंच म्हणणं आहे, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हा भारत बौद्धमय करायचा आहे आणि हा भारत बौद्धमय करायचा असेल तर आधी पहिले बौद्धांनी बौद्ध झालं पाहिजे. म्हणून बौद्धांना धम्म शिकवण्याचं काम करण्यासाठी हे शिबिर आम्ही लावलं. आज माझ्या माता भगिनींनी सांगितलं की मी बांगड्या हिरव्या हाता घालणार नाही, मी काही माळ घालणार नाही. आमच्यासारख्या बौद्धाचार्याचं सारगावमध्ये हे शिबिर झालेलं नसताना आला आणि तुम्हाला बोलला काय ताई बांगड्या घालून घेतल्या तुम्ही हिरव्या, तुम्हाला बोलण्याचा अधिकार आम्हाला नाहीये कारण आम्ही तुम्हाला आधी शिकवलं नाही, मग बोलणार कसे. म्हणून प्रत्येक गावामध्ये शिबिर लावायची आहे. या शिबिरा लावल्याने बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला धम्म आपल्याला लोकांना सांगायचा आहे. कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात एखाद्या समाजाची प्रगती मोजायची असेल तर त्या समाजातल्या महिलांची प्रगती काय आहे यावरून त्या समाजाची प्रगती ठरते. म्हणजे सारगावच्या बौद्ध वाड्याची प्रगती मोजायची असेल तर मी सांगेल सारगावच्या बौद्ध वाड्यातल्या 11 महिला 4 लोकांमध्ये येऊन धम्मावर बोलू शकतात. साधू साधू आहे, प्रगतीवान आहे असं त्याचं द्योतक असतं. भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये स्त्रियांना पहिल्यांदा भगवान बुद्ध हा एकमेव असा धर्म संस्थापक आहे की त्याने त्याच्या धर्मामध्ये स्त्रियांना धम्म सांगण्याची मुभा दिली. आज या ठिकाणी करुणाताईंनी तुम्हाला धम्म सांगितला. काल तुम्ही पाहिलं असेल प्रियंकाताई आहिरे या ठिकाणी आल्या होत्या. त्यांचे केस बघितले का तुम्ही? कमी होते त्यांचे केस. ते काही त्यांनी फॅशन म्हणून केलेले नाहीत. आमच्या प्रियंकाताई 10 दिवस त्यांनी डोक्यावरचे केस काढले, टक्कल केलं आणि त्या बौद्ध भिक्षुणी झाल्या 10 दिवसासाठी. चैत्यभूमीला गेल्या. लताताई तायडे आणि प्रियंकाताई, सुनीताताई वानखडे, मंगलाताई सोनवणे आणि त्या माता भगिनींनी स्त्रियांच्या सौंदर्याचं लेणं काय असेल खरं तर केस असतात. आपले केस दान केले, केस काढून टाकले, चिवर 10 दिवस अंगावर घेतलं आणि बुद्धपुत्री म्हणून भिक्षूचं जीवन 10 दिवस त्या जगल्या आणि तेव्हा त्या धम्म तुम्हाला सांगताय. मित्र, हा जो त्याग आहे हा बाबासाहेबांच्या चळवळीप्रती तुम्हाला करावा लागेल. कारण या आधीच्या धर्मामध्ये आणि एकूणच सर्व धर्मांमध्ये स्त्रियांना काय परिस्थिती होती हे तुम्हाला माहीत असेल. एका धर्मग्रंथात तर असं लिहिलंय शूद्र नारी सब ताळम के अधिकारी, म्हणजे शूद्र आणि नारी ह्या फक्त उपभोगाच्या वस्तू आहेत असं एका धर्मग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे. आणि आधीच्या धर्मामध्ये स्त्रियांवरती अनेक बंधनं होती. स्त्रीने फक्त चूल आणि मुलंच सांभाळावं, तिने धर्म प्रश्नांमध्ये पडू नये, तिने 4 लोकांच्या भानगडीमध्ये बोलू नये, अशा धर्मआज्ञा या देशामध्ये होत्या. आणि स्त्रीचं खूप मोठं शोषण त्या देशामध्ये झालेलं आहे. ज्या ज्या वेळेला युद्ध या देशात जगाच्या पाठीवर झाली त्या वेळेला सगळ्यात जास्त नुकसान आणि शोषण कुणाचं झालं असेल तर ते स्त्रियांचं झालेलं आहे. आणि म्हणून भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये एकमेव धर्म संस्थापक असा या जगाच्या पाठीवर की तुम्ही स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे की तुम्ही बुद्धाच्या धम्मामध्ये जन्माला आला आहात. भगवान बुद्धाने 2500 वर्षापूर्वी हा धम्म निर्माण केला. भगवान बुद्ध काही साधा सुद्धा माणूस नव्हता. राजाचा मुलगा होता, राजकुमार होता, ज्याला घरी खायला नव्हतं म्हणून काही तो घराच्या बाहेर पडला, गावोगावी हिंडत होता असा प्रकार नाहीये. एका सम्राटाचा मुलगा होता तथागत सिद्धार्थ आणि त्याने गृहत्याग केला. त्याच्या बापाने त्याच्यासाठी 3 महाल बांधले, हिवाळ्यामध्ये राहण्यासाठी, उन्हाळ्यामध्ये राहण्यासाठी, पावसाळ्यामध्ये राहण्यासाठी. तरी सुद्धा त्याचं मन त्या ठिकाणी रमलं नाही. तो जगाच्या कल्याणासाठी बाहेर आला आणि त्याने
तप साधना केली आणि हा धम्म प्रवर्तित केला. भगवान बुद्धाने ज्या वेळेला गृहत्याग केला त्यावेळेला त्याच्या आई वडिलांना खूप मोठा शोक झाला, खूप मोठं दुःख झालं. आणि ज्या वेळेला शुद्धोधनाला असं वाटायला लागलं की आता माझी शेवटची वेळ आली आहे, त्यावेळेला शुद्धोधनाने निरोप पाठवला भगवंताकडे की सिद्धार्थाने मला शेवटच्या भेटीसाठी यावं. आणि भगवान बुद्ध कपिलवस्तूला भेटीसाठी जातात. राजाला अशी आशा होती त्या दिवसापर्यंत सुद्धा की गृहत्याग करून गेलेला सिद्धार्थ पुन्हा माघारी येईल. पण मित्रांनो झालं उलट सिद्धार्थाने जे राहिले सुले होते ते सुद्धा घेऊन साधू साधू कारण भगवान बुद्धाच्या कपिल वस्तूची भेट प्रकरण तुम्ही वाचा. भगवान बुद्ध कपिल वस्तूला भेट द्यायला गेले. शुद्धोधन राजाला वाटत होतं की माझा मुलगा आता ज्ञानी झाला, ज्ञान प्राप्त केलं, आता त्याला बंगल्यातच ठेवून घेऊ, राजमहालातच ठेवून घेऊ. पण झालं त्याच्या उलट भगवान गौतम बुद्धांनी त्यांचा 7 वर्षाचा राहुल सुद्धा ठेवला नाही राजमहालामध्ये. आणि ते राहुला सुद्धा घेऊन गेले, नंदाला घेऊन गेले, अनिरुद्धाला घेऊन गेले, महानामला घेऊन गेले. आणि ते पाहून त्यांची आई महाप्रजापती गौतमी ती सुद्धा निगोध आरामामध्ये बुद्धाकडे गेली आणि म्हणाली की तथागता तुझ्या धम्मामध्ये आम्हाला सुद्धा घे. पण भगवंतांनी नाही सांगितलं. पण तरी सुद्धा प्रजापती काही ऐकली नाही. भगवंत ज्या वेळेला कपिल वस्तून सोडून गेले, वैशालीला गेले भगवंत. आणि महाप्रजापती गौतमीने पुन्हा निश्चय केला की भगवंताला स्त्रियांना धम्मात घेण्यासाठी राजीच करायचं. आणि म्हणून प्रजापतीने स्वतःच्या डोक्यावरचे केस काढले आणि परिवाजिकाचा वेश परिधान केला. आणि 500 शाक्य महिलांसोबत प्रजापती गौतमीने कपिलवस्तू ते वैशाली हा पायी प्रवास केला. आणि जगाच्या पाठीवरचा पहिला स्त्रियांच्या धर्म स्वातंत्र्यासाठी पहिला लॉंग मार्च कोणी काढला असेल, स्त्रियांच्या धर्म स्वातंत्र्यासाठी पहिला सत्याग्रह कोणी केला असेल तो प्रजापतीने केलेला आहे. साधू आणि त्यावेळेला भगवंताने आनंदाच्या मध्यस्थीने महिलांना या धम्मामध्ये मुभा दिली, धम्म सांगण्याची मुभा दिली. महाभाग प्रजापती गौतमी सुद्धा भिक्खुनी झाली. सिद्धार्थाची पत्नी यशोधरा सुद्धा त्याच्यामध्ये भिक्खुनी झाली. म्हणून मी म्हटलं की कपिलवस्तूला भेटायला आला, पण उरले सुरले शाक्य सुद्धा तो घेऊन गेला. आणि म्हणून मी बुद्धाला नेहमी म्हणत आलो की ज्याने जगाच्या कल्याणासाठी स्वतःची वंशवेल छाटून टाकली. कारण ज्या वेळेला यशोधरेने राहुलाला सांगितलं की हा बघ तुझा पिता येतो आहे, जो नरांमधला सिंह आहे, जा अक्षय निधी त्याच्याकडे आहे, खूप मोठी धनसंपदा त्याच्याकडे आहे, जा त्याला तू जाऊन तुझा उत्तराधिकार माग. त्यावेळेला त्या बापाने कोणता उत्तराधिकार आपल्या मुलाला दिला असेल तर त्याला भिक्षू बनवला. ही परंपरा या धम्माची आहे. आणि म्हणून आपल्याला असा महान धम्म परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या नागभूमीमध्ये दिला. कारण आधीच्या धम्मामध्ये आमचं काय अवमूल्यन होतं हे तुम्ही बघितलं असेल, ऐकलं असेल, पाहिलंही असेल कुठे कुठे. पण तो आम्हाला समतेचा विज्ञानवादी जगणं बाबासाहेबांच्या बौद्ध धम्माची चळवळ स्वीकारल्या नंतर मिळालेला आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी नागपूरच्या नागभूमीमध्ये आम्हाला 22 प्रतिज्ञा दिल्या. करुणाताईंनी तुम्हाला सांगितलं असेल अमुक करू नका, तमुक करू नका, हा सण करू नका, हा देव मानू नका. ते करुणाताईंनी स्वतःजवळचं काही सांगितलेलं नाही. ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबरला नागपूरच्या नागभूमीमध्ये जे सांगितलं तेच फक्त करुणाताईंनी तुम्हाला सांगितलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश सांगणारी ही टीम जी आहे आमचं पोस्टमनचं काम आहे. आम्ही स्वतःचं काही सांगत नाही, आम्हाला काही कुणाच्या भावना दुखवायच्या नाही. ज्या आदर्श पित्याने आम्हाला माणसात आणलं त्या बाबासाहेब आंबेडकरांनी जे जे सांगून ठेवलं ते फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतोय. आणि म्हणून आम्ही म्हणतो की ही भारतीय बौद्ध महासभा माणसं घडवण्याचा कारखाना आहे. आणि ज्याप्रमाणे तुम्ही एखाद्या सिव्हिल हॉस्पिटलला जा, तिथले नर्स आणि नर्सेस यांचा ड्रेस सुद्धा पांढराच असतो, म्हणजे ते शल्य चिकित्सा करतात. त्याप्रमाणे सुद्धा आम्हाला तुमच्या मेंदूतला विकार काढून टाकून बुद्ध आणि बाबासाहेब टाकत असताना काही वेळेला बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की सामाजिक सुधारणा या सोप्या असतात पण धार्मिक सुधारणा त्या कठीण असतात. कारण धार्मिक सुधारणा करताना माणसाच्या भावनेशी खेळावं लागतं. कोणी म्हणू शकतं आम्हाला आम्ही इतके वर्ष झाले करत आलो, माझ्या बापाला पित्त खाऊ घालत आलो, पण तुम्ही आता सांगता का माझ्या बापाला पित्त खाऊ घालायचं नाही, अशी भूमिका कोणी घेऊ शकतं.
पण मित्र, बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा दिल्या. त्या 22 प्रतिज्ञेतली 6वी प्रतिज्ञा वाचा. त्या प्रतिज्ञेत बाबासाहेब स्वतः सांगतात, मी श्राद्ध पक्ष करणार नाही, मी पिंडदान करणार नाही. मग आमच्या धर्मामध्ये अजूनही लोक तिसऱ्याच्या दिवशी शेवचिवडा काय, कुलडाया काय, पापड काय, तंबाखू काय, दारू पित असलं तर दारू बी काय. तुमच्या गावाला देत नसतील, पण काही गावांना आम्ही बघितलेलं आहे अशा पद्धतीने केल्या जातं की नाही. आणि अजून सांगितलं जातं, माझ्या बापाला त्याला आवडत होतं, ते दिलंच गेलं पाहिजे. मग बाबासाहेबांना आम्ही तर मानायचं. बाबासाहेबांनी जो आमचा अनंत उपकार केलेला आहे, ज्या महामानवाला विश्वामधला नॉलेज ऑफ सिम्बॉल म्हटलं जातं, एवढ्या मोठ्या प्रकांड पंडिताचं ऐकायचं की समाजाचं ऐकायचं हे आता आपण ठरवायचं. म्हणून बाबासाहेबांनी विज्ञानवादी धम्म तुम्हा आम्हाला दिला. आपल्याला काही कुणाच्या भावना दुखवायच्या नाहीये. आपल्याला फक्त एकच काम करायचंय, ज्याने आमच्या तुमच्या अनंत असे उपकार केले, त्या बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आम्हाला जोपासायची आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर 22 प्रतिज्ञेमधल्या शेवटच्या प्रतिज्ञेत म्हणता, आज माझा नवा जन्म होत आहे. आणि आज तुमचा सुद्धा नवा जन्म झालेला आहे. मागे काय होतं तुमचं त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. बुद्धाचा धम्म हा परिवर्तनवादी धम्म आहे. या धम्मामध्ये डाकू माल अंगुली माल डाकू होता, त्याचा अरहंत झाला. म्हणजे तुम्ही काल कोणता धर्म पाळत होते, कोणती पूजा करत होते, त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. आज माझ्यामध्ये बदल झालेला आहे, माझ्यामध्ये परिवर्तन झालेलं आहे. मी बुद्ध स्वीकारलेला आहे, मी बाबासाहेब स्वीकारलेला आहे. आणि या पुढचं जीवन मी त्या पद्धतीनं जगणार आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांचे अनंत उपकार तुमच्या आमच्यावर आहे. अरे बाबासाहेबांनी स्वतःचा विचार केला असता तर बाबासाहेब आंबेडकर टाटा बिर्ला अंबानीपेक्षा श्रीमंत राहिले असते. पण बाबासाहेबांचा त्याग आणि रमाईचा त्याग तुम्हाला ताईंनी सांगितला असेल. रमाईचा विषय मला वाटतं या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं आमचे बौद्धाचार्य माणिकराव लोखंडेंनी मांडलेला आहे. रमाईचा त्याग तुम्ही ऐकलेला आहे ना. अरे त्या रमाईने तिची 4 मुलं या मातीमध्ये दफन केली आणि राजरत्नाचा अंत्यविधी करून जेव्हा बाबासाहेब घरी आले, त्या बाबासाहेबांना अविगत दुःख झालं. आणि बाबासाहेब आंबेडकर रमाईच्या पुढे जाऊन रमाईला म्हणतात की रामू, तुझी 4 मुलं माझ्यामुळे दगावली, तुझ्या 4 मुलांचा खुनी मी आहे. पण आजपासून मी समाजात जाणं आता थोडं कमी करेल, तुझी काळजी घेईल, तुझ्याकडे मी आता लक्ष देईल, कारण तू खूप दुःख सोसली आहे. त्यावेळेला रमाईने आकाशामध्ये वीज कडकावी, त्याप्रमाणे रमाई वदली की डॉक्टर साहेब, मी माझी 4 मुलं यासाठी जमिनीमध्ये दफन केली नाहीत की तुम्ही माझी काळजी घ्यावी, तुम्ही माझ्याकडे लक्ष द्यावं. अहो, गंगाधर गेला, रमेश गेला, इंदुमती गेली, राजरत्न गेला, म्हणून काय झालं? हा 9 कोटी समाज माझा राजरत्न आहे, हा 9 कोटी समाज माझी इंदुमती आहे. आणि म्हणून मला अपेक्षा आहे की हा बदल जो तुम्हाला स्वीकारायचा आहे आणि हा स्वीकारलेला बदल घेऊन मरेपर्यंत तो पाळायचा आहे, तर तुम्हाला स्वतःला इंदुमती तुमच्यामध्ये पाहिजे. त्या रमाईचं स्वप्न आम्हाला साकार करायचंय. ज्या रमाईला माणसाला क्षयरोग, टीबी, हा विज्ञान सांगतं की तुमचं कुपोषण जेव्हा होतं शरीराचं, जेव्हा तुमच्या शरीराला पूर्ण पोषण मिळत नाही, तेव्हा टीबी निर्माण होतो, क्षयरोग निर्माण होतो. आणि माझ्या मातेला क्षयरोग झाला होता. तो कशामुळे झाला होता हे समजून घ्या तुम्ही. तिचा त्याग त्या पाठीमागे आहे. बाबासाहेबांनी जर बायकोचाच विचार केला असता तर तुमचं आमचं काय झालं असतं? अरे बाबासाहेबांमुळे आमचे शेणाचे हात पेरायला लागले. आणि आपला समाज आज ज्या समाजातली लोक सवर्ण लोकांच्या पंक्तीतल्या अन्नावर टपून बसली होती, त्या समाजाची लोक आज या देशाच्या राष्ट्रपती पदावर आणि पंतप्रधान पदावर टपून बसलेली आहेत. एवढा जो बदल झाला हा बाबासाहेबांमुळे झाला. आणि ही जी भारतीय बौद्ध महासभा आहे, ही संघटना कुण्या आयाराम गयारामची नाही, ही बाबासाहेबांनी स्थापन केलेली आहे. या संस्थेला कोणीही बेमान होऊ नका. या संस्थेनं बौद्ध धम्म तुम्हा आम्हाला दिला, मरेपर्यंत मी या संस्थेचा सैनिक राहील, समता सैनिक राहील. या पद्धतीनं काम करा. या विहारामध्ये नियमित बुद्धवंदना झाली पाहिजे. ज्या वेळेला मनीषाताई लोखंडे किंवा उद्या दुसऱ्या ताई अध्यक्ष होऊ शकता, उद्याच्या दिवशी छायाताई सुरवाडे आहे किंवा सुरेखाताई, कोणी अध्यक्ष होऊ शकते यांच्यामधलं. या ज्या वेळेला या माता भगिनी तुम्हाला बोलवतील त्या वेळेला त्यांना साथ द्या. त्या वेळेला कार्यक्रमाचं आयोजन करा. आता 20 तारखेला वाकोदला शिबिर लागतंय, ही शृंखला चालली वाढत.
सागाची फोटो प्रत्येक सोशल मीडियावरती संपूर्ण जिल्ह्यामध्ये गेली, पुन्हा जामनेर तालुक्यामध्ये गेली की जामनेर तालुक्यातल्या सागावला समता सैनिक दलाचं काल शिबिर झालं. वसंतदादांनी 20-25 फोटो सोशल मीडियावरती अपलोड केली आणि तुमच्या गावाचं नाव अनेक लोकांपर्यंत गेलं, हजारो लोकांपर्यंत गेलं. आणि वाकोदच्या लोकांमध्ये सुद्धा उर्मी तयार झाली की गुरुजी आम्ही फक्त महिला शिबिर घेणार नाही तर आम्ही सुद्धा समता सैनिक दलाचं शिबिर घेऊ. हा आदर्श तुमच्या गावाहून गेलेला आहे आणि हा आदर्श बाबासाहेब म्हणतात क्रांतीचा विस्तव कधीही विझू देऊ नका, कारण तो विझला तर त्याची गाठ होईल आणि गाठ हवा आली की उडून जाते. म्हणून हा विस्तव तेवत ठेवण्यासाठी तुम्ही आपण सगळे मरणधर्मी लोक आहोत, कोणी इथे कायम जगण्यासाठी आलेला नाही. आपलं आयुष्य मुठीत घेतलेला वाळूसारखं गळून जात आहे, म्हणून उरलेलं आयुष्य या सद्धम्माच्या मार्गी लावण्यासाठी बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण त्या कामी लावूया हीच अपेक्षा मला तुमच्याकडून आहे. जे प्रशिक्षण घेतलं आमच्या ताईने जे जे तुम्हाला सांगितलं पूर्ण सांगितलं, मी असं काही म्हणणार नाही. तुम्ही अजून पुस्तकं वाचा, अजून भाषणं ऐका, यूट्यूब असेल गुगल असेल त्याच्यावरती सर्च करा आणि बौद्ध धर्म समजून घ्या. काही अडचण आली तर ताईंचा नंबर लिहून घ्या, आमचा नंबर लिहून घ्या. तुम्हाला अडचण येत असेल तर आम्हाला फोन करा, पुन्हा आम्ही तुमच्या शंकेचं समाधान त्या ठिकाणी करून देऊ. आणि मी बाबासाहेबांच्या भारतीय बौद्ध महासभेची सैनिक आहे आणि भारतीय बौद्ध महासभेच्या प्रत्येक कार्यक्रमाला मी हजेरी लावीन. आदरणीय आमच्या ताई सपनाताई कवनाताई कामाला गेल्या होत्या सकाळी, त्या काम करून या कार्यक्रमाला हजर झालेल्या आहेत आणि मला अपेक्षा आहे की प्रत्येक गावातून 2-3 भगिनी जर अशा तयार झाल्या तर या महिलांची खुर्चीची रांग ही पूर्ण भरली पाहिजे, म्हणजे पुरुषांची खुर्चीची रांग टिकून टाकता येईल. आणि एवढ्या महिला तयार झाल्या पाहिजे आमच्यामध्ये आणि प्रत्येक गावामध्ये आपल्याला जायचं आहे. आणि या जामनेर तालुक्यात 150 गावं आहेत बौद्धांची, त्या 150 गावात जाण्यासाठी तुम्ही सुद्धा आपले नातेवाईक कोणत्या गावात असतील त्यांच्यापर्यंत हा निरोप पोचवा आणि त्या त्या गावामध्ये शिबिर लावा. आमच्या भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्याकडून त्या 10 दिवसामध्ये काम करत असताना आम्ही सुद्धा शिकत जातोय. आम्ही खूप काही शिकून आलो आईच्या पोटातून असं नाहीये. काही चुका आमच्याकडून होऊ शकतात, काही चुका वेळेनुरूप होत असतात, कारण संसारी माणसं आम्ही सुद्धा आहोत, आम्ही सुद्धा नोकरीला आहोत, आम्हाला सुद्धा घर आहे, दार आहे, शेती आहे. या सगळ्या गोष्टी करत असताना एखादी शब्द कमी निघतो, जादा निघतो, एखाद्या वेळेला वेळ चुकते, काही वेळेला कुणाचं नाव सुटून जातं, त्याच्यामागे खूप वाईट हेतू आहे असा नसतो. आम्ही स्वागत का टाळतोय तर कारण सांगतो, इतक्या स्वागताचा वेळ जर बोलायला दिला तर धम्म जास्त सांगितला जातो असं आमचं म्हणणं आहे. स्वागत आमचं प्रत्येक गावलाच होतं, म्हणून आम्ही टाळतो काही गोष्टी, कारण आम्हाला खूप बोलायचं असतं. आता मला खूप बोलायचं आहे, माणिकराव उभे राहिले मध्ये दडपण आलं आणि म्हणून मी आता थांबवणार आहे. म्हणून आम्ही स्वागत का टाळतो की खूप काही वाचतो आम्ही. मी काही माझ्या आईच्या पोटातून धर्म शिकून आलो नाही, मी रोज अभ्यास करतो आणि मला अभ्यास करून ते तुम्हाला सांगायचं असतं. कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की सुशिक्षितांचं हे काम आहे की त्यांनी आपल्या अशिक्षित बांधवांना धम्म जाऊन सांगितला पाहिजे आणि तो धम्म सांगण्याचं काम आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी करतोय. आमच्या हातून काही चूक झाली असेल, कुणाचा मान सन्मान राखण्यामध्ये उशीर झाला असेल तर आम्हाला तुमची मुलं म्हणून क्षमा करा आणि आमच्या सोबत चाला, आमच्या सोबत या कार्यामध्ये सहभागी व्हा. आणि जामनेर तालुका हा बौद्ध धम्माचा तालुका आहे, हा भारतीय बौद्ध महासभेचा तालुका आहे असं चित्र या जळगाव जिल्ह्यामध्ये निर्माण करूया एवढीच अपेक्षा आपल्याकडून ठेवतो. आणि माणिकराव पुन्हा घाबरून थांबतो. जय भीम.